नेशन्स ऑफ इस्लामिक कॉपरेशन म्हणजे धर्माच्या आधारावरती बनलेली ही युती जी आहे, म्हणजे हे अलायन्स म्हणजे त्यांची जो ग्रुप आहे हा धर्माच्या आधारावरती बनलेला आहे म्हणून, आणि त्याचा भाग एक पाकिस्तान पण आहे या ग्रुपमध्ये. आणि नेहमी पाकिस्तान जेव्हा अशा सगळ्या गोष्टी करायचा तेव्हा धर्माच्या नावाखाली या सगळ्या लोकांच्या, या सगळ्या देशांच्या मागे, OICच्या मागे जाऊन लपायचा. मला वाटतं ह्या सगळ्या लोकांना, सगळ्या देशांना देखील कळलं पाहिजे की पाकिस्तान कशा प्रकारे आतंकवादी गतिविधी आणि हल्ले हे भारतावरती करत आला. म्हणून या देशांपर्यंत आम्ही गेलो जेणेकरून भविष्यामध्ये हे OIC नेशन जे आहे पाकिस्तान बरोबर उभे राहणार नाही, त्याच्यासाठी आपण हे केलं. पण हे सगळं होत असताना, तुम्ही इतके देश फिरत असताना, जागतिक बँकेनी, IMFनी पाकिस्तानला जी आर्थिक मदत पाहिजे होती $1 बिलियन ती मदत तर त्यांनी देऊ केली. म्हणजेच एक प्रकारे त्यांनी टेररला फंडिंग केलं. मग तुमचा दौऱ्याचा नेमका परिणाम काय म्हणायचा? बघा, हेच तर आम्ही सांगायला गेलो होतो की ज्या प्रकारे तुम्ही जे एड देताय, आणि काय झालंय, जिथे पाकिस्तान, आसिफ मुनीर सारखे लोक तिथे आहेत, पण तिथे पाकिस्तानची जनता पण आहे. पाकिस्तानला आपल्यासारखं थोडी पाकिस्ताननी प्रगती केली आहे. 1947 पासून पाकिस्तान आणि भारताचं जर कंपॅरिझन तुम्ही केलं तर आज भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था झाला आणि पाकिस्तान कशा परिस्थितीमध्ये आहे, तर त्याला जे आहे हे मदतीवरतीच त्याला जगायचं आहे. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा आज आम्ही हे सगळ्या म्हणजे पूर्ण जगापर्यंत गेलो, तिथे सेन्सिटाईज करण्याचं काम केलं, तेव्हा FATF सारखी संस्था जी ग्रे लिस्ट मध्ये पाकिस्तानला याच्या अगोदर टाकलं होतं, त्यांनी देखील परवा एक स्टेटमेंट काढलं आणि त्यांनी जो पहलगामवरती हल्ला झाला त्या पहलगामच्या हल्ल्याचा निषेध करण्याचं काम केलं. हे या डेलिगेशननी मिळवलं आणि भविष्यामध्ये पाकिस्तानला पुन्हा FATF मध्ये टाकण्याचं काम, मला वाटतंय ग्रे लिस्ट मध्ये टाकण्याचं काम FATF करेल. हे जो दौरा होता, हे दौरा हा मोटिव्ह त्या दौऱ्याचा. शेवटचे 2-3 प्रश्न आहेत. या सगळ्या दौऱ्यामध्ये पाकिस्तान एक न्यूक्लिअर वेपन स्टेट आहे, त्यांच्याकडे स्वतःचं न्यूक आहे. याची भीती सतत पाकिस्तान आपल्याला घालत असतं. याच्यावर काही प्रतिक्रिया इस्लामिक राष्ट्रात व्यक्त झालं का? याचं कारण ते इस्लाम टेररचं सेंटर बनतंय. आपण सगळ्या इस्लामिक राष्ट्रांचा आभार आहे अशा प्रकारची एक पॉलिटिकल रचना पाकिस्तान करतंय, म्हणून हा प्रश्न. बघा, आम्ही जेव्हा गेलो UAE मध्ये तर जे शेख अल नयान होते, जे टॉलरन्स मिनिस्टर आहे, त्यांनी एक वाक्य वापरलं की पाकिस्तान रिलिजनला हायजॅक करून टेररिझम पसरवतंय, ते कदापि जे आहे सहन करणार नाही. मला वाटतं हे खूप मोठी गोष्ट आहे की जिथे इस्लामिक राष्ट्र UAE असून सुद्धा पाकिस्तान बद्दलचे खडे बोल सोडवण्याचं काम त्यांनी आपल्या या बैठकीमध्ये केलं. मला वाटतं जो मोटिव्ह आमचा होता की अशा सगळ्या इस्लामिक राष्ट्रांना जाऊन सांगणं की तुमच्या पाठीमागे येऊन जो म्हणजे शिल्ड घेऊन जो राष्ट्र लपतं त्याला आधार देण्याचं काम जे आहे ते तुम्ही करू नका, म्हणून हा दौरा त्या ठिकाणी होता. एक वैयक्तिक प्रश्न आहे मिलिंदजी, तुमच्या कुटुंबाचे आणि केनेडी परिवाराचे, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. त्याचा काही फायदा ट्रॅक टू डिप्लोमसीमुळे झाला आता? रॉबर्ट कैनेडी एक्चुअली जो जॉन F कैनेडी के भाई थे, दोनों की उनकी हत्या हुई थी, असैसिनेशन हुई थी. और मेरे स्वर्गीय पिताजी एक्चुअली 1968 में वाघ स्कल्प्टर्स, मरीन ड्राइव के एक वाघ स्कल्प्टर्स है, वहां से उन्होंने रॉबर्ट कैनेडी का एक पुतला बना के उनको पेश किया था. और उस समय से उनके परिवार के साथ हमारे संबंध है. आज वर्तमान में रॉबर्ट F कैनेडी जूनियर, उनके जो सुपुत्र है, वे अमेरिका के हेल्थ मंत्री है. और उनसे भी हमारी मीटिंग हुई थी, मैंने उनको भी हमारी पोजीशन के बारे में समझाया. लेकिन मैं एक बात कह सकता हूं कि पूरी अमेरिका में इंस्टीट्यूशनल लेवल पे बहुत भारत और अमेरिका के बीच में बहुत अच्छे संबंध आहे, खूप जवळचे नाते आहे, संबंध आहे. आणि इंस्टीट्यूशन ओवर इंडिविजुअल, म्हणजे चाहे कोई भी सत्ते में हो भारत में, अमेरिका में चाहे कोई भी पार्टी सत्ते में, भारत और अमेरिका के बीच आज एक रणनीतिक पार्टनरशिप के रूप में हम साथ में मिलकर काम करें. और आणि मी एक
राजकीय गोष्टी सांगू इच्छितो की हेच मंत्र ऍक्च्युली शिंदे साहेबांनी शिवसैनिकांना दिला की पार्टी फर्स्ट सेल्फ लास्ट, वा. आधी पार्टी शेवटी स्वतः. आणि म्हणूनच आज उभाटा अडचणीत आहे. श्रीकांत शिंदे एक दोन शेवटचे फक्त प्रश्न. आतापर्यंत अशी बाजू मांडल्याला नेहमी करिअर डिप्लोमॅट, अँबॅसेडर्स जायचे, IFS लोक जायची. पहिल्यांदा करिअर पॉलिटिशियन्स गेलेले आहेत. इज दिस एक्सपेरिमेंट सक्सेसफुल? मला तर वाटतं की हा जो इनिशिएटिव्ह आपल्या सरकारने घेतला, मोठ्या प्रमाणामध्ये ह्याला सक्सेस देखील मिळालं. जसं तुम्ही मिलिंदजींनी सांगितलं तुम्हाला की कोलंबियाचं मत एक वेगळं होतं, त्याच्यानंतर तिथे जेव्हा हे सगळे गेले, त्यांना जेव्हा सांगितल्या गोष्टी, तेव्हा त्याचं मतपरिवर्तन झालं. मला वाटतं एक लोकप्रतिनिधी जो असतो, तो लोकप्रतिनिधी लोकांच्या भावना जो आहे त्या चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो. आणि मला वाटतं हा जो एक्सपिरियन्स गेल्या अनेक वर्ष लोकप्रतिनिधींना आहे, काय होतं जेव्हा आपण डिप्लोमॅटिक रिलेशन्स कुठली मीटिंग असते तर एका फॉर्मॅटमध्ये असते, तिथे चर्चा जी आहे ती एकदम फॉर्मल असते. आम्हाला इथे जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आम्ही फॉर्मली तर चर्चा केली, पण आम्हाला खूप वेळा इन्फॉर्मली देखील त्या हेड ऑफ द स्टेट्स बरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली. मला वाटतं असे इंटरॅक्शन्स जे आहेत हे अजून होत राहिले पाहिजे. हा अनुभव आम्ही मोदीजींना पण सांगितला, त्यांनी देखील एक्सेप्ट केलं की भविष्यात तोच जे आहेत माझा- असे इंटरॅक्शन्स जे आहेत ते होत राहिले पाहिजे, जेणेकरून दोन देशांचे संबंध जे आहेत हे अजून वाढतील. तोच माझा Actually- शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. उदयजी, मोदीजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा मीटिंग झालं होतं तेव्हा त्या मीटिंगमध्ये डॉक्टर श्रीकांतजींनी हे सजेशन दिलं होतं की जास्त आपल्याला पार्लमेंट टू पार्लमेंट, लेजिस्लेटर टू लेजिस्लेटर, आमदार चर्चा टू व्हायला आमदार, पाहिजे. खासदार टू खासदार रिलेशनशिप आपल्याला वाढवायचं आहे. आणि मोदीजींनी खूपच कौतुक केलं. त्याच मीटिंग बद्दल एक शेवटचा प्रश्न आहे, आणि तो म्हणजे श्रीकांत याचा भाऊ केव्हा झाला? मोदींनी तुम्हाला भाऊ या नावाने हाक का मारली? मला वाटतं तो फोटो, हाच फोटो वाटतं. फोटो आल्यानंतर खूप लोकांनी मला विचारलं की मोदीजी काय म्हणाले. एकतर मोदीजी सगळे जे डेलिगेशन्स आहेत त्यांच्यावरती चांगले समाधानी होते की ज्या प्रकारे सगळ्या डेलिगेशन्सनी वेगवेगळ्या पक्षाच्या देखील लोकांनी भारताची बाजू चांगल्या प्रकारे मांडली, त्याच्याबद्दल त्यांनी एक समाधान व्यक्त केलं. आणि मोदीजी बघा देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि हा दौरा खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांचं लक्ष जे आहे या दौऱ्यावरती कोण मनुष्य काय बोलतो, कशा प्रकारे बोलतो हे देखील त्यांना माहिती होतं, कारण की ते स्वतः जवळून ते मॉनिटर करत होते. आणि आमच्या ज्या डेलिगेशनमध्ये मला नाव जे आहे सगळ्या डेलिगेशननी भाऊ म्हणून दिलं होतं. एका मीटिंगमध्ये जेव्हा आम्ही इंडियन डायस्पोराशी चर्चा करत होतो तेव्हा भाषणामध्ये डॉक्टर सश्मित पात्रांनी सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे, मी वेगवेगळ्या प्रकारे इंट्रोडक्शन करून दिलं, नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे इंट्रोडक्शन केलं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी मला भाऊ, म्हणजे मराठीमध्ये आपण भावाला भाऊ बोलतो, तर भाऊ म्हणून त्यांनी मला संबोधलं तिथे. आणि त्याच्यानंतर सगळ्या त्या डेलिगेशन मध्ये मला भाऊ बोलायला लागले. तर मला प्रधानमंत्री मोदी त्या दिवशी भेटले, त्या दिवशी बोलले श्रीकांत भाई अभी तुम भाऊ हो गए, अच्छा काम किया. वाह, बहुत म्हणजे एक आपले प्रधानमंत्री मोदय हे एवढं त्यांचं बारीक लक्ष जे आहे हे बाबा ज्यांना पाठवलेलं आहे ते काय बोलतायत, कसं बोलतायत, भारताची बाजू काय मांडतायत. मला वाटतं एवढं सेन्सिटिव्ह प्रधानमंत्री जे आहेत ते आपल्याला याच्या अगोदर कधी मिळाले नव्हते. प्रोएक्टिव्ह प्रधानमंत्री जे आहेत आपल्याला मिळाले नव्हते, ते मोदींच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळाले. एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, आणि तो म्हणजे हे सगळं तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं अशी टीका तुमच्यावर केलेली आहे. म्हणजे आता काँगोमध्ये गेलो मी, गयानामध्ये गेले, तिकडचे लोक मतदान करणार आहेत का येऊन? बघा, जे ह्या सगळ्या गोष्टी बोलतात त्यांच्या बुद्धीची तर कीव येते. काय परिस्थिती झाली विधानसभेमध्ये ते तर आता पाहिली त्यांनी. ओके. आता तो ट्रेलर होता, आता पिक्चर जो आहे हा महापालिकेमध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे दाखवू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.